अजितदादा पवार हे नाव घेतलं की एक कर्तृत्ववान व्यक्ती डोळ्यांसमोर उभी राहते। लहान मुलगा असो की ज्येष्ठ व्यक्ती कुणीही अजित पवारांना दादा म्हणायचं। कामाचा माणूस अशी ओळख अजितदादांची। सूर्य निघायच्या आधी दादा दौऱ्यावर असायचे। सकाळी कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे आणि काम योग्य पद्धतीनेच करून घ्यायचे। पण एक दिवस सकाळी एक बातमी समोर आली। अजित पवारांच्या विमानाचा अपघात झालाय आणि ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले। या बातमीवर कुणालाही विश्वास बसायला तयार नव्हता, पण थोड्याच वेळात कळलं की ही बातमी खरी आहे। मुंबईहून बारामतीला विमानाने येताना अजितदादांचं विमान लँडिंग होताना ते क्रॅश झालं आणि या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना समोर येताच महाराष्ट्र स्तब्ध झाला। सर्वांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले। महाराष्ट्रात आणि देशभरात अजितदादांसारखा नेता होणार नाही असं आजही म्हटलं जातंय। अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्र पोरका झाला। महाराष्ट्रात अजितदादांसारखा नेता होईल का असा प्रश्न उपस्थित होतोय। अजितदादांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार हे राज्यसभेत खासदारकीची शपथ घेताना गुलाबी जॅकेट घालताना दिसले। त्यावेळी सर्वांनाच अजितदादांची आठवण झाली। अजितदादा ही गुलाबी जॅकेटमध्ये दिसायचे। अजितदादांनी राजकीय करिअरची सुरुवात खासदार होऊनच केली होती। आता त्यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांनीही राजकीय करिअरची सुरुवात खासदारकीपासूनच सुरू केली आहे, तेही गुलाबी जॅकेट घालून। त्यामुळे आता अजितदादांचा वारसा पार्थ पवार पुढे नेणार अशी चर्चा सुरू झाली। मात्र अजितदादांचे कनिष्ठ पुत्र जय पवार यांच्यातही अजितदादांची झलक पाहायला मिळाली आहे। जय पवारांनी असं काही केलंय की सोशल मीडियावर त्याची चर्चा होतीये। पाहुयात, अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होतीये। या ठिकाणाहून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणूक लढत आहेत। त्यांच्या प्रचारार्थ युवा नेते जय पवार हे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात दौरा करतात। स्थानिक पातळीवरील समस्या समजून घेतानाच ग्रामस्थांशी ते संवाद साधतात। आज सिद्धेश्वर निंबोडी येथे गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत असताना अजान सुरू झाली। त्यावेळी जय पवार यांनी आपलं भाषण थांबवलं। अजान संपल्यानंतर लगेचच जय पवारांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली। त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी जय पवार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। तर तुम्ही महाराष्ट्राने बघितलं, आज मी तुमच्या समोर आलो कारण दादांचं बारामतीचं प्रगतीचं स्वप्न आज आपल्या हाती आहे। त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना, सगळ्याच आपल्या कुटुंबाला, जरी बारामतीत नसतील त्यांना आपलं कुटुंब म्हणून, दादाचं कुटुंब म्हणून 23 तारखेला बोलून जास्तीत जास्त मतदान कसं करावं त्याचा प्रयत्न करायला पाहिजे। आज मी बहिणीला बघतो, त्यांना पण किती त्रास होत असेल की दोन वरिष्ठ नेते, देवेंद्र फडणवीस सीएम साहेब, एकनाथराव उपमुख्यमंत्री साहेब, त्या दोन दिग्गज नेत्यांच्या मध्ये एक स्त्री आहे। पण तरी डोळ्यात न पाणी ठेवता वहिनी जसं दादा काम करतात तसं वहिनी काम करत आले। अजितदादांचा बारामतीसह राज्यातील विकासात मोठा वाटा आहे। त्यांनी बारामतीचा विकास मोठ्या शहरांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने केला। सर्व प्रकारच्या सुविधा त्यांनी बारामतीत सुरू केल्या। त्यामुळे आता अजितदादांचा वारसा जय पवार चालवणार की पार्थ पवार असा प्रश्न निर्माण झालाय। पार्थ पवार यांनी खासदारकीच्या माध्यमातून आपल्या राजकीय करिअरची सुरुवात केली आहे, मात्र जय पवार यांनी अद्याप आपल्या राजकीय करिअरची सुरुवात केली नाहीये। त्यामुळे जय पवार हे आगामी 2029च्या विधानसभेच्या माध्यमातून राजकीय करिअरची सुरुवात करू शकतात असं म्हटलं जातं। जय पवार बारामती विधानसभा लढवतील आणि दादांचा वारसा पुढे नेतील अशी चर्चा आहे। त्यामुळे दादांचा वारसा कोण चालवणार हे येत्या काळातच आपल्याला पाहायला मिळेल। तुम्हाला काय वाटतं? दादांचा वारसा कोण पुढे घेऊन जाऊ शकतो? कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।